गणपती बाप्पा मोरया, मंगल मूर्ती मोरया. नमस्कार, मी राजरत्न जोंधे. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आपलं स्वागत. पुण्यातील गणेशोत्सव हा केवळ पुण्यातच नाही, महाराष्ट्रातच नाही, तर देशभरामध्ये आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरत असतो. या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपण पुण्यातील प्रमुख गणेश मंडळांच्या कार्यकर्त्यांशी चर्चा करतोय, पदाधिकाऱ्यांशी चर्चा करतोय. या मंडळाचं काम कसं चालतं, या मंडळाचा नेमका इतिहास काय आहे, याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करतोय. आज आपल्यासोबत आहेत नातूबाग गणेश मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी कोंढरे. सर, तुमचं टॉप न्यूज मराठीमध्ये खूप खूप स्वागत. नमस्कार. सर, आपण बघतो की नातूबाग गणेश मंडळ जे आहे ते खूप जुनं गणेश मंडळ आहे. या गणेश मंडळाचा नेमका इतिहास काय राहिलेला आहे? गेले 82 वर्ष बाजीराव रस्त्यावर नातूबाग गणपती मांडवात आमचा गणपती बसतो. बाजीराव रोड नातूबाग गणपती मंडळाचा गणपती 10 दिवसासाठी उत्सव असतो. पण वर्षाचे बाकीचे 365 दिवस गणेश उत्सवाच्या माध्यमातून आम्ही सामाजिक काम असेल, तसेच घरेलू महिला असतील, याच्या व्यतिरिक्त ज्येष्ठ नागरिक असतील, समाजामध्ये काय असे घटक आहेत की त्यांच्यापासून आम्ही पोहोचतो, त्यांना मदतीचा हात देत असतो. अंधशाळा असतील, आपल्या HIV बाधित मुलं असतील, तसेच देवदासी असतील आमच्या भागातल्या. तर अशा काही लोकांना आम्ही जाऊन मदत करत असतो. त्यांचे हॉस्पिटलची बिलं असतील, त्यांच्यावर आलेलं संकट असेल. कोरोना काळातही आम्ही 3 वर्ष गणपती साध्या पद्धतीने बसून जी काही आमच्याकडं रक्कम जमा झाली होती, ती आम्ही साधारण 30% ते 40% अशा घटकांसाठी खर्च करत असतो. सर, मंडळाचा स्थापनेपासूनचा इतिहास कसा आहे? ज्यावेळी पहिल्यांदा जसं तुम्ही सांगितलं की 82 वर्षापूर्वी गणेश मंडळाची स्थापना झाली, तो इतिहास कसा राहिलेला आहे? साधारण पुणे शहरामध्ये गणेश उत्सव बाल गंगाधर लोकमान्य टिळकांनी सुरू केला. ब्रिटिशांच्या विरुद्ध संघटन एकत्र करण्यासाठी, सगळ्या लोकांना एकत्र करण्यासाठी गणेश उत्सव त्यांनी सुरू केला. पण आता स्वातंत्र्य मिळून तरी गणेश उत्सव पुणे शहरामध्ये ज्या पद्धतीने गणपती मंडळाचे कार्यकर्ते काम करतात, तर आमच्या बाजीराव रोड नातूबाग मंडळामध्ये आमचे कैलासवासी सुरेश रूपाप्पा जावळकर होते. त्यांनी गल्ली बोळातला गणेश उत्सव हा बाजीराव रस्त्यावर आणला. आणि त्या बाजीराव रस्त्यावर आणल्यानंतर त्यांच्याबरोबर त्यांच्या संघ जे काम करणारे होते, आमचे रघुनाथ साष्टे असतील, आमचे विश्वनाथ कवर असतील, त्यानंतर तुमच्या साधारण आमचे लच्छीशेठ अगरवाल असतील, विलास शेठ बिल्लू अगरवाल असतील, असे जे ज्येष्ठ आता हयात नाहीयेत, पण त्यांनी तो गणेश उत्सव सुरुवात केली. त्याची परंपरा आज आमच्या बाजीराव रोड नातूबाग मंडळातील सर्व कार्यकर्ते करत असतात काम. हा इतिहास असा आहे की बाजीराव रस्ता नातूबाग मंडळापाशी पूर्वी तालीम्या होत्या आणि नगरकर तालीम, निंबाळकर तालीम, चिंचेची तालीम, ह्या तालिमीमधून जे व्यायामाला मुलं जायची आणि कसरत करायची, व्यायाम करायची, त्यातून त्या गणेशोत्सवाचे मंडळं तयार झाली. मग निंबाळकर तालीम असेल, वंदे मातरम असेल, चिमण्या गणपती असेल, बाजीराव रोड नातूबाग मंडळ असेल. पूर्वी गणेश उत्सव हा साध्या पद्धतीने व्हायचा. पण आता पहा तुम्ही, या गणेश उत्सव पुण्याचा जरी एकत्र सगळा उत्सव होत असतो, पण तरी गणपती मंडळाचे कार्यकर्ते वर्षभर कार्य करत असतात. आणि ते समाजातील अशा घटकांबरोबर काम करत असतात, की तिथे गणपती म्हणजे कुठली नैसर्गिक जरी आपत्ती आलं, काय झालं, मागं केलेला भूकंप झाला होता, तर त्यावेळी पुणे शहर गणेशोत्सवानीच ज्या पद्धतीने तिथल्या लोकांना मदत होण्यासाठी, म्हणजे मला सांगायचा उद्देश असा आहे, की गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा वर्षभर काम करत असतो आणि त्या वर्षभर काम करून उत्सवात तो 10 दिवस, म्हणजे आपलं स्वतःचा सगळा व्यवसाय, कामधंदे सगळे सोडून गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा गणपती बाप्पासाठी काम करत असतो, वर्षभर काम करत असतो आणि त्यातून तो चांगलं समाजाला, चांगल्या लोकांना मदत करत असतो. सर, आपण बघितली जसं तुम्ही सांगितलं की या मंडळाला 82 वर्ष पूर्ण होत आहेत. नेमकी ही जुनी परंपरा तुम्ही कशी जपत पुढे आलात? 82 वर्षापूर्वी आमचे जे लोकं आता नाहीयेत, त्यांनी हा उत्सव सुरू केला. तीच परंपरा आम्ही सुरू ठेवलेली आहे, की आज बाजीराव रोड नातूबाग मंडळ हे विद्युत रोषणाईसाठी खूप प्रसिद्ध आहे. आमच्या गणेश उत्सवामध्ये महाराष्ट्रातून नव्हे तर देशातून, देशाच्या बाहेरून गणपती भक्त येत असतात आणि आवर्जून साधारण जुन्या गाणी, चित्रपटातील जी जुनी गाणी आहे, त्यावर नृत्य करणारे विद्युत रोषणाईचे ते आनंद घेत असतात. गणपती बाप्पाला आमच्या नमस्कार करत असतात आणि आवर्जून लोकं साधारण 1 ते 2 गाणी तरी पाहिल्याशिवाय आमच्या मंडळापासून ते जात नाहीत पुढं. एवढं गणपती मंडळाची जी परंपरा आहे, विद्युत रोषणाईचा हा गणपती आहे. म्हणजे लाइटिंगचा गणपती.
ह्या गणपती पाहण्यासाठी पुणे शहरामध्ये जसे मानाचे 5 गणपती, संध्याकाळचे मानाचे 5 गणपती आहेत, तसं बाजीराव रोड नातूबाग गणेश उत्सव पाहण्यासाठी लोक आवर्जून येत असतात आणि त्याचा गणपतीचा आमच्या इथे येऊन त्यांना छान वाटतं, की खूप सुंदर विद्युत रोषणाई बनवलेली आहे तुम्ही मंडळाने. आणि आम्हाला आमच्या मंडळाचं एक पुणे शहरामधील विद्युत रोषणाईसाठी खास करून लोक परदेशातूनही येतात. म्हणजे आता आमच्या शेजारी जे म्युझियम आहे, राजा टिळक संग्रहालय, तिथं तर विदेशी लोक किंवा पुण्याबाहेरचे पर्यटन येत असतात. पण खास करून गणपती उत्सवात नातूबागची लाईट बघायला खास करून लोक येत असतात बाहेरून. जसं तुम्ही सांगितलं, की नातूबाग गणेश मंडळ जे आहे तिथे विद्युत रोषणाई बघण्यासाठी मोठ्या संख्येने गणेश भक्त येत असतात. यावेळेचं आकर्षण काय असणार आहे वेगळं? यावेळी आमच्या इथे असं षटकोनाचं प्रतिकृती केलेली आहे मंडळाच्या विद्युत रोषणाई ज्यांनी. त्याला आमच्या मंडळात 54 वर्ष झालेत. तो विद्युत रोषणाई करतो. तो शिवशक्ती इलेक्ट्रिक डेकोरेटरचे मालक आहेत शंकर दैपळे म्हणून. तर त्यांनी अशी षटकोनाची आमच्या गणपतीची हे केलेली आहे, प्रतिकृती केलेली आहे. आता लाइटिंग म्हटलं तर थोडंसं कसं असतं, की किती बल्ब असतात. साधारण तर 30-35 हजार बल्ब असतात आणि एक बल्ब साधारण आता एल प्रकारचे नवीन-नवीन बल्ब आलेले आहेत. तर एक बल्ब साधारण 6 कलर दाखवतो. म्हणजे पूर्वी एक बल्बाला रंग लावून तो बल्ब लावायचे, पण आता एक बल्ब साधारण 6 रंग दाखवतो. असे 30-32 हजार बल्बाचं बल्ब वापरला जातो, वायर वापरली जाते, होल्डर वापरला जातो. नवीन प्लायवूडवर डिझाइन तयार केलं. साधारण 3-4 महिन्याआधी हे विद्युत रोषणाईचं काम चालू असतं. नेमका यावर्षी आपण कोणता देखावा करायचा? याचं सगळं नियोजन हे कधी ठरत असं? किती दिवसांपासून तुम्ही काम करता? साधारण 3 ते 4 महिने झाले बाजीराव रोड नातूबाग मंडळातील पहिल्या दिवशीचा देखावा असेल, गणपती जिथं आमचा मंडपात बसतो तिथली विद्युत रोषणाई असेल आणि शेवटच्या दिवशी विसर्जन मिरवणुकीचा रथ असेल. तर पहिल्या दिवशी आमचा फुलांचं डेकोरेशन केलेलं आहे मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आणि विद्युत रोषणाई ही गणपती मांडवात बसल्यानंतर 10 दिवस असते आणि विसर्जन मिरवणुकीला आमचा विष्णूचा दशावतार असा आम्ही रथ तयार केलेला आहे. साधारण 10 ते 12 फूट रामाची मूर्ती आहे आणि 14 फूट हनुमानाची मूर्ती आहे आणि साधारण 26-27 फुटापर्यंत विसर्जन मिरवणुकीच्या गाडीची उंची राहील आणि गणपती त्याच्यावर विराजमान होतील आणि मग विसर्जन मिरवणूक आम्ही बाजीराव रस्त्यावरून लक्ष्मी रोडला आमचं विसर्जन होतो. साधारण दगडूशेठनी 4 वाजता गणपती विसर्जन करायचं ठरवलं. त्याच्या पाठोपाठ 2-4 गणपती सोडून आमचं गणपती विसर्जन होत असतो. साधारण 11-11:30 रात्री विसर्जन होत असतो अलका चौकात. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात घेऊयात एक छोटासा ब्रेक. कम ऑन गाइस, हरी अप। यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं। गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता। But that's okay, you can learn. तो इसका ढक्कन देना। तो ये रेड वाला है, सही वाला देना। अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना। Manikchand Oxyrich, proudly Indian. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं स्वागत. आपल्यासोबत आहेत नातूबाग मंडळाचे अध्यक्ष प्रमोदजी कोंटे सर. तुमचं पुन्हा एकदा स्वागत. सर, आपण बघतोय की गणेश मंडळामध्ये कार्यकर्ता हा खूप महत्त्वाचा असतो. हाच मंडळाचा कार्यकर्ता आपण बघितलं तर पुढे जाऊन स्थानिक राजकारण असेल, राज्याचं राजकारण असेल किंवा केंद्राचं राजकारण असेल, तिथे सक्रिय झाल्याचं आपल्याला खूप वेळा पाहायला मिळालेलं आहे. नेमकं या मंडळाच्या कार्यकर्त्यावरती गणेश मंडळाकडून कसे संस्कार केले जातात? सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ज्यावेळी आपण बाजीराव रोड नातूबाग मंडळाचं मी तुम्हाला सांगतो, की आमच्या येथे कार्यकर्ता मंडळात उत्सवात आल्यानंतर तो कसा घडतो, तर तो कार्यकर्ता त्याला गणपती मंडळात आल्यानंतर शिस्त लागती. थोडक्यामध्ये म्हणजे सांगायचं तर तो कार्यकर्ता जेव्हा त्याच्या 16-17 वयात येतो, तेव्हा तो वर्गणी मागायला जात असतो. वर्गणी मागताना लोकांशी कसं संपर्क करायचा, बोलायचं कसं, व्यापाऱ्यांशी कसं बोलायचं. त्यानंतर गणपती मंडळांच्या तो मीटिंगला जात असतो. मीटिंगमध्ये आल्यानंतर मीटिंगमध्ये कसं बोलायचं. त्यानंतर हळूहळू तो गणपती मंडळाचा कार्यकर्ता तयार व्हायला लागतो आणि जेव्हा तो तयार होतो त्यावेळी त्याला सगळ्या मंडळाच्या गोष्टी गणेश उत्सवाच्या, त्यातील पोलीस परमिशन, महानगरपालिकेच्या ज्या काय परमिशन असतील, ह्या सगळ्यावर तो काम करत असताना तो कार्यकर्ता आपोआप घडत जातो आणि मग तो कुठल्यातरी कार्यकर्त्याचा संघटन तयार करून तो आपला एक ग्रुप तयार करून तो वर्गणी मागतो.
सगळ्या पद्धतीने कार्य करत असतो. कार्य करत असताना तो त्याच्या भागातील परिसरामधील नागरिकांशी संपर्कात येतो, व्यापाऱ्यांच्या संपर्कात येतो आणि तिथून त्याचं थोडंसं राजकीय म्हणा चालू होतं काम आणि मग तो सामाजिक कामामध्ये आपोआप वळला जातो आणि मग तो कार्यकर्ता हा गणपतीच्या 10 दिवसापुरता मर्यादित न राहता तो वर्षभर लोकांच्या संपर्कात राहिला जातो आणि त्यातूनच मग त्याची राजकीय घडामोड घडती. आज पुणे शहरामध्ये पहा असे किती नेते आहेत म्हणजे भरपूर कार्यकर्ते हे राजकीय नेते झालेले आहेत. कोण सामाजिक कार्यकर्त्यामध्ये मोठे नाव झालेलं आहे त्यांचं. म्हणजे पुणे शहरा गणेश उत्सवामध्ये कार्यकर्ता हा जर त्याचं जर कार्य हे क्षेत्र असेल तर ते मंडळ असतं. कारण बाजीराव रोड नातूबाग मंडळात पण मी लहानाचा मोठा झालो. आज मी पुणे शहर भारतीय जनता पार्टीचा भाजपचा उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी आहे. पण हे सगळं मला गणपती मंडळामुळं सगळं मला शिकायला मिळालं. लोकांशी संपर्क कसा करायचा, लोकांशी बोलायचं कसं, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोलायचं कसं, तसेच पुण्याचे शहरातील पोलीस प्रशासन असेल, सगळ्या ह्या गोष्टीमध्ये तो कार्यकर्त्याची जडणघडण घडत जाते आणि तो कार्यकर्ता हा हळूहळू त्या मंडळाचा न राहता तो त्या भागाचा तो परिसरातला तो नेता होतो. अशी कितीतरी उदाहरणं आहेत पुणे महानगरपालिकेमध्ये. साधारण 70 ते 80 नगरसेवक हे गणपती मंडळाचेच कार्यकर्ते आहेत आणि ते नगरसेवक झाले, काही जण आमदार झाले, त्यातून लोक काही खासदार झालेत. मला एक चांगलं उदाहरण या ठिकाणी दिवशी वाटतं की पुणे शहरामध्ये गणपती मंडळाचा एक कार्यकर्ता, माझा सहकारी युवा मोर्चात काम करत असताना मी त्याच्याबरोबर काम केलेलं मुरलीधर अण्णा मोहोळ आज पुणे शहराचा खासदार आणि केंद्राचा राज्यमंत्री झाला. आज तो देशाच्या पंतप्रधान मोदी यांच्या टीम मध्ये काम करतायत ते. तर एवढा कार्यकर्ता हा गणपती मंडळाचा कार्यकर्ता हा त्याचा बेस आहे. ही त्याची एक तालीम आहे. त्या तालमीत तो घडत असतो. तो विचार शिकत असतो, बोलण्याची पद्धत शिकत असतो. अशी कितीतरी उदाहरणं देता येईल की पुणे शहरामध्ये ते गणपती मंडळाचे कार्यकर्ते होते. आज ते राजकीय पक्षामध्ये नेते झालेले आहेत. सर अगदी सर, मंडळाचा कार्यकर्ता हा खूप महत्वाचा असतो आणि गणेश मंडळातूनच त्याच्यावरती संस्कार होतात हे आपण पाहिलेलेच आहे. सर आपलं जे मंडळ आहे त्या मंडळाच्या मूर्तीचं विशेष काय सर? आमची मूर्ती साधारण एक 40 वर्षापूर्वी बाजीराव रोड नातूबाग गणपती मंडळाची जी मूर्ती होती ती साधारण 8 फूट होती आणि ती खूप भव्य मोठी मूर्ती होती आणि ती शाडूची होती. पण ती थोडीशी कमरेत खचली. त्यानंतर आम्ही तिचं विसर्जन केलं. त्यानंतर जी मूर्ती घडवली, आता ही जी नवीन मूर्ती आहे आमची, तिला झाले साधारण एक 30-35 वर्ष झाले असतील. ती मूर्तीमध्ये एक वैशिष्ट्य असं आहे की तिच्याकडे पाहिल्यानंतर असं प्रसन्न वाटतं आणि साक्षात देवाचं रूप आपल्या समोर डोळ्यासमोर उभं राहिलंय असा आभास तयार होतो. म्हणजे गणपती बाप्पाला डोळे झाकल्यानंतर असे की लगेच मूर्ती समोर दिसते आणि गणपतीची मूर्ती आमची खूप आकर्षक आहे. लोक बाजीराव रस्त्यावरून जो एक 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, पीएमटी मधनं प्रवास करणारे लोक असेल, मंदिराकडे पाहून दर्शन घेऊनच पुढे जातात. अशी आमची प्रसन्न गणपतीची मूर्ती आहे. तुम्ही अध्यक्ष आहात, एक अध्यक्ष म्हणून ज्यावेळेस गणेश उत्सव असतो त्यावेळी तुमच्यावरती काय जबाबदाऱ्या असतात? जबाबदारी हीच असते की गणपती मंडळाचा हा उत्सव कशा पद्धतीने साजरा करायचा, कोण व्हीआयपी लोक येणार आहेत, कोण व्यापारी येणार आहेत, आरतीसाठी कोण येणार आहे, त्यानंतर त्या भागातील परिसरातील व्यापाऱ्यांचं आणि मंडळाच्या कार्यकर्त्यांची वर्गणीतून काय ऐच्छिक वर्गणी घ्यायची, व्यापाऱ्यांना आपल्याला दमदाटी किंवा अशा काय पद्धतीने कार्यकर्त्यांकडनं जर होत असतील तर त्यांच्यावर लक्ष ठेवायचं. त्या परिसरामधील पोलीस स्टेशन असेल, तिथनं पोलिसांचं नियोजन असेल, त्यांनी सांगितल्याप्रमाणेच उत्सव, त्यांनी दिलेली वेळ असेल, वेळ मर्यादेच्या वर आपण गणपती हे करू शकत नाही. आता कोर्टाकडनं 10 ची वेळ असेल तर 10, ज्या दिवशी रात्री 12 ची वेळ असेल तर 12. ह्या सगळ्या गोष्टी करताना मंडळाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, बॅलन्स वाढतो का नाही आणि वर्षभर त्यातून आपल्याला गणेश उत्सवाच्या वर्गणीतूनच आपण वर्षभर कार्यक्रम राबवत असतो. मग ते सामाजिक असेल, लोकहितासाठी असेल, लोकांच्या मदतीसाठी असेल. अशी जर हे कार्य करायचं असेल तर तुम्हाला सगळ्यात मोठं म्हणजे तुमचं आर्थिक गणेश उत्सवातून बजेट जे असतं त्या बजेटतून किती रक्कम तुमची शिल्लक राहते आणि कार्यकर्त्या सगळा आपला उत्सव व्यवस्थित पार पडला पाहिजे. आणि बघा संकट आली विघ्न अर्था येतो. गणेश उत्सवचे गणपती बाप्पाच असतो पाठीशी. साधारण नातूबागेत बाजीराव रोडच्या गणपती उत्सवाला रोज साधारण 10 ते 20 हजार लोक अशी महापूर असतो आणि अशा परिस्थितीमध्ये लोकांची काळजी घेणे, कार्यकर्त्यांची एक टीम वर्क तयार करून ट्रॅफिकचं नियोजन करणे, या सगळ्या गोष्टींवर मंडळाचा अध्यक्ष
ह्या सगळ्या गोष्टींवर मुलांवर कार्यकर्त्यांवर लक्ष ठेवून असतो. सर, गणेश उत्सवामध्ये नेमकं तुम्हाला काय समाधान मिळतं या उत्सवामध्ये? उत्सव गणपती आला हम्म. की आम्हाला अक्षरशः सांगतो म्हणजे वर्षातून हिंदू धर्मामध्ये जेवढे सण आहेत पण गणपती उत्सव हा वेगळा उत्सव आहे. गणपती उत्सव आल्यानंतर आम्हाला एवढं समाधान होतं की गणपती आले म्हणजे दिवाळी आणि दसरापेक्षा आम्हाला गणपती उत्सव हा आमचा म्हणजे एक प्रकारे जसं गावात जत्रा असती एका गावात, तसं पुणे शहरात गणपती उत्सव म्हणजे आमचा जत्रा टाईपच आहे. म्हणजे आमच्या मुलांना आम्ही कपडे घेणार नवीन, रांगोळी काढणार गणपतीचा आम्ही आमच्या मांडवापाशी खूप प्रसन्न म्हणजे सगळे अशी वातावरण असतं, एक उत्सव असतो, एक आनंदमय सगळीकडे असतो गणेश उत्सवामध्ये. आणि प्रत्येक पुणे शहरात गणेश उत्सव मंडळ आहेत, त्यांना त्यांचा गणपती बाप्पा येणार आहे या गोष्टीनेच ते आनंदित होतात. सर, आपण बघतो की 10 दिवस आपण उत्साहामध्ये जो आहे गणेश उत्सव साजरा करत असतो, परंतु मिरवणुकी ज्यावेळेस निघतात त्यावेळेस मिरवणुकीला खूप उशीर होत असतो सर. गणेश उत्सवाच्या काळामध्ये जी प्रथा लक्ष्मी रस्त्यावरून गणपती विसर्जन व्हायचे पूर्वी, तर तो लक्ष्मी रस्ता एकटा राहिलेला नाहीये आता. केळकर रस्ता आहे, टिळक रस्ता आहे, टिळक रोड रस्ता आहे, गाडगीळ रस्ता आहे. हे 4 प्रमुख रस्ते आहेत, त्यावरून विसर्जन मिरवणुका होत असतात. गणपतीची संख्याही खूप वाढलेली आहे आणि आता नवीन मंडळही स्थापन होतात आणि त्यातून गणपतीची संख्या वाढत चाललेली आहे. पण जे पुणे शहरामध्ये जे गणेश मंडळ आहेत, जे विद्युत रात्रीच्या ह्याच्यामध्ये गणेश विसर्जन मिरवणूक करतात आणि सकाळच्या ह्याच्यामध्ये मानाचे 5 गणपती असतील आणि रात्रीच्या मानाचे 5 गणपती असतील. मग याच्या व्यतिरिक्त नवी पेठ आहे, नातूबाग मंडळ आहे. विसर्जन मिरवणुकीला उशीर होतो, पण आता गेल्या 6-7 वर्षात बाजीराव रोड नातूबाग मंडळ साधारण 6-6:30ला लक्ष्मी रस्त्यावर मार्गस्थ होतो आणि मग तिथून आमचं विसर्जन 10-10:30ला होतो. बाजीराव रोड नातूबाग गणपती शनिवारपासून वैभव चौकात येतो, वैभव चौकातून डावीकडे वळून लक्ष्मी रोडला विसर्जन होतो. उशीर होतात गणपतीला, पण प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यांना असं वाटत असतं की आपला गणपती बाप्पा लवकर विसर्जन झाला पाहिजे, तर त्यासाठी ते सगळे नियोजन करत असतात. पण विसर्जन मिरवणूक जरी उशीर होत असला तरी ती भव्य असती, लोक त्याचा आनंद घेत असतात, भाविक तिथं दर्शनासाठी थांबलेले असतात आणि एक लक्ष्मी रस्त्यावरून एक वेगळा आनंद असा गणेश मिरवणुकीला विसर्जन मिरवणुकीला मंडळाच्या कार्यकर्त्यांना मिळत असतो. सर, आपण बघतोय की आता अवघ्या काही दिवसांवरती येऊन गणेश उत्सव ठेपलेला आहे. नेमकं कार्यकर्त्यांना, गणेश भक्तांना आणि मंडळांना तुम्ही काय आवाहन कराल? मी एवढं सांगेल की आता 2च दिवसात गणपती बाप्पा येता येतात. आमचे सगळे पुणे शहरातील सगळ्या नागरिकांना गणपती उत्सव येतोय, गणपतीचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत करूया आणि बाजीराव रोड नातूबाग मंडळाची विद्युत रोषणाई पाहायला तुम्ही नक्की या. सगळ्यांना गणपतीच्या खूप खूप शुभेच्छा. सर, तुम्ही टॉप न्यूज मराठीला वेळ दिला त्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. धन्यवाद. धन्यवाद. पुनीत बालन ग्रुप प्रस्तुत गणेशोत्सव स्पेशल या टॉप न्यूज मराठीच्या विशेष कार्यक्रमात आज आपल्यासोबत होते नातूबाग मंडळाचे अध्यक्ष प्रमोद कोंढरे. यांच्याशी आपण चर्चा केली. गणेश मंडळाचा इतिहास, गणेश मंडळाचं काम कसं चालतं, मूर्तीचा इतिहास काय आहे याविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. पुढील कार्यक्रमात भेटूयात एका नवीन मंडळासह. त्यासाठी पाहत राहा टॉप न्यूज मराठी. आपला महाराष्ट्र, आपली बातमी. कम ऑन गाइस, हरी अप. यार सुन ना, एक ब्रेक ले लेते हैं. गाइस, आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता. बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. Manikchand Oxyrich, proudly Indian. 25 वर्षांचा प्रदीर्घ अनुभव व अत्याधुनिक तंत्रज्ञान यांनी सुसज्ज असे पुण्यातील आकाश आय क्लिनिक व लेझर सेंटर. रोबोटिक पद्धतीने वेदनारहित मोतीबिंदू शस्त्रक्रिया, तेही विना टाका व विना इंजेक्शन. मेडिक्लेमची सुविधा व सेम डे डिस्चार्ज. लेसिक लेझरने चष्म्यापासून कायमची मुक्ती फक्त 10 मिनिटात. काचबिंदू, रेटिना, ड्राय आय, मायोपिया अशा अनेक डोळ्यांच्या विकारांवर उपचार म्हणजेच आकाश आय क्लिनिक आणि लेझर सेंटर. CTR कंपनी जवळ, विमान नगर, नगर रोड, पुणे. संपर्क 8888173100.